शेतकऱ्याच्या पिकाला मार्केटमध्ये किती रेट भेटेल हे सर्वस्वी मार्केटवर डिपेंड असतं आणि याची कल्पना प्रत्येक शेतकऱ्याला असते. मग जर शेतीमधून शाश्वत उत्पन्न काढायचं असेल, शेती फायद्यात आणायची असेल, तर एकच गोष्ट शेतकऱ्याच्या हातात असते, ती म्हणजे शेतीचा खर्च कमी करणे आणि कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त दर्जेदार उत्पादन घेणं. मग हे कधी शक्य होईल? कमी खर्चात शेती करणं कधी शक्य होईल? कमी खर्चात जास्त उत्पादन घेणं कधी शक्य होईल? तर ते याच वेळी शक्य होईल ज्यावेळी आपण जे काही नवीन शोध आज त्या ठिकाणी शेती जगतात लागलेले आहेत त्याचा वापर करायला सुरुवात करू. मग त्याकरताच व्हिडिओच्या माध्यमातून शेतीमध्ये एक नवीन शोध त्या ठिकाणी लागलेला आहे, जो 2015 मध्येच लागला होता, पण ज्याची प्रचिती, ज्याचा वापर भारतात एवढा झालेला नाही. मग एका गोष्टीचा शेतीमध्ये वापर करण्याबाबतीत एक शोध लागलाय, ती गोष्ट आहे चुना. आता चुन्याचा वापर शेतीमध्ये कसा होतो आणि कसा चुन्याच्या वापरामुळे शेतीचा खर्च अगदी कमी होऊन उत्पादन जबरदस्त वाढतं, याविषयी मोठा शोध त्या ठिकाणी लागलेला आहे, ज्याची कदाचित दखल सुद्धा सरकार घेण्याच्या याच्यामध्ये आहे. हा शोध बाहेरच्या देशात लागल्यामुळे कदाचित भारतात याचं एवढं प्रमाण नाही आहे, पण हा शोध काय आहे, कसा आहे, हे डिटेल माहिती घेणार आहोत. सुरुवातीला आपण चुन्याचा वापर शेतीमध्ये का करायचा, त्याने काय फायदे होतात हे जाणून घेऊ आणि त्यानंतर शेवटच्या भागामध्ये चुन्याचे 3 वापर जे की तुम्ही जर व्यवस्थितपणे केले तर नक्कीच तुम्ही फायदेशीर शेती करू शकता आणि लोकांपेक्षा शेतीमधनं जबरदस्त नफा काढू शकता. आता जसं तुम्हाला माहिती आहे, चुना म्हणजेच एक प्रकारचं कॅल्शियम असतं. मग हे कॅल्शियम, तुम्हाला माहिती आहे की पिकांमध्ये कॅल्शियमची कमतरता बऱ्याच वेळा होत असते आणि ती भरून काढण्यासाठी आपण वेगवेगळे फर्टिलायझर्स देत असतो, पण ते करायची गरज नाही. अगदी 30-40 रुपयाचा एक चुना, जो की 4 ते 5 किलोच्या पॅकिंगमध्ये कुठल्याही हार्डवेअरच्या दुकानामध्ये चुन्याचे खडे आपल्याला त्या ठिकाणी भेटत असतात. तर आपल्याला मात्र 1 किलो चुना 1 एकरासाठी अशा विशिष्ट पद्धतीनं वापरायचं आहे की ज्यामुळे आपली कॅल्शियमची पूर्तता तर होईलच, पण त्याचबरोबर तुमच्या पिकांमध्ये अधिकचा तजेलदारपणा, जास्त व्हेजिटेटिव्ह ग्रोथ, जास्त फळांची वाढ, टवटवीतपणा आणि क्वालिटीमध्ये सर्वांगीण वाढ दिसून येणार आहे. तर काय होतात या चुन्याचे फायदे ते जाणून घेऊयात सगळ्यात आधी. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हा चुना जो आहे अगदी स्वस्त किमतीत भेटतो आणि कुठेही मार्केटमध्ये उपलब्ध होतो, हा याचा सगळ्यात मोठा फायदा आहे. याच्या वापराने जो दुसरा फायदा होतो तर तो म्हणजे कॅल्शियमची पूर्तता अगदी तेजीने होते. अगदी 48 ते 72 तासाच्या आतच तुम्हाला रिझल्ट दिसायला सुरुवात होत असतो. तिसरा याचा फायदा की कोणत्याही प्रकारच्या पिकामध्ये, कोणत्याही प्रकारच्या मातीमध्ये याचा वापर तुम्ही करू शकता आणि नक्कीच चांगलं उत्पादन कमी खर्चात घेऊ शकता. याच्या वापराने होणारा पुढचा फायदा, याचा वापर केला की कोणतंही पीक जास्त हिरवं, जास्त टवटवीत, तजेलदार दिसायला लागत असतं. यानंतरचा पुढचा फायदा, कमी खर्चात कोणत्याही पिकामधील कॅल्शियमची कमतरता जर घालवायची असेल तर चुन्यासारखा दुसरा पर्यायच नसतो. चुन्याच्या वापराने होणारा पुढचा फायदा की चांगल्या जीवाणूंची संख्या मातीमध्ये जबरदस्त प्रमाणात वाढते आणि यामुळे तुमचे जे काय मुळं आहेत ते धष्टपुष्ट होतात, मुळं बळकट होतात, मुळं मजबूत होतात, मुळांची संख्या वाढते, फुटवे वाढतात, नवीन पानं फुलं यायला सुरुवात होतात. जर फ्रुटिंग स्टेजमध्ये जर वापरले तर फळांची संख्यासुद्धा जास्त प्रमाणात होत असते. आता एवढे सर्व फायदे आहेत. मग आता बघूयात की याचा वापर कसा करायचा, कोणत्या जमिनीत, कोणत्या पिकामध्ये, कोणत्या स्टेजमध्ये याचा वापर करायचा ते आता बघून घेऊयात. तर याचा पहिला वापर जो आहे तर तो आपण आम्लीय जमिनीमध्ये किंवा अशी जमीन की जिचा pH 7पेक्षा कमी आहे. आता तुम्ही म्हणाल की जमिनीचा pH कसा मोजायचा? आता तसं बघितलं तर कोणत्याही pHच्या जमिनीमध्ये याचा वापर करू शकता, पण वापर करायच्या पद्धती वेगळ्या आहेत. 7च्या आत जर pH असेल तर एक पद्धत आणि 7च्या पुढचा pH जर असेल तर दुसरी पद्धत. तर pH कसा मोजायचा त्यासाठी एक pH मीटर त्या ठिकाणी भेटतंय. जर तुम्हाला ते खरेदी करायचं असेल तर ॲमेझॉनची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे, तुम्ही तिथे क्लिक करून त्या ठिकाणी ॲमेझॉनवरनं ते ऑर्डर करू शकता. मग आता जर 7च्या खाली जर pH असेल तर त्यासाठी तुम्ही डायरेक्ट जमिनीमध्ये चुना त्या ठिकाणी वापरू शकता. आता करायचं काय, त्याच्यासाठी 1 किलो चुना एका एकरासाठी घ्यायचा आहे. एक मातीचं भांडं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये 5 लिटर पाणी ओतायचं आहे. तो चुना त्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि एक रात्रभर त्याला तसंच ठेवायचं आहे. चुना फार उष्ण असतो, त्याच्यातून उष्णता बाहेर येते, त्यामुळे जर आपल्याला मातीचंच भांडं वापरायचं आहे, जर प्लास्टिकचं भांडं वापरलं तर ते फुटून जाऊ शकतं. मग त्यानंतर 12 तासानंतर आपल्याला काय करायचं आहे, वरचं जे चुन्याचं पाणी आहे, 3-4 लिटर पाणी त्याच्यामधनं निघेल तर ते पाणी आपल्याला वापरायचं असतं. मग हे पाणी तुम्ही जर तुमची जमिनीचा pH 7च्या आत असेल तर तुम्ही हे पाणी डायरेक्ट ड्रिपद्वारे सुद्धा हे 4 लिटर पाणी पूर्ण 1 एकरामध्ये देऊ शकता.
आता चुन्याचा दुसरा वापर जो की सर्वच प्रकारच्या जमिनीमध्ये आपल्याला करायचा असतो, सर्वच पिकांवर चालतो, तर तो काय आहे? चुना तयार करण्याची पद्धत तीच. 1 किलो चुना 4 ते 5 लिटर पाणी मातीच्या भांड्यामध्ये ठेवा, रात्रभर भिजत घाला आणि वरचं पाणी चाळून घ्यायचं आहे. 4 लिटर पाणी आपल्याला घेतल्यानंतर त्याचा स्प्रे आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. स्प्रे मारत असताना अर्धा लिटर पाणी, चुन्याचं अर्धा लिटर पाणी त्या ठिकाणी घ्यायचं आहे आणि जो आपला पंप असतो 15 ते 20 लिटरचा पंप, त्याच्यामध्ये अर्धा लिटर हे पाणी ओतायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला 100 ग्रॅम ग्लुकॉन डी, जी ग्लुकॉन डी आपल्याकडे भेटते, जी आपण त्या ठिकाणी तुम्ही जाहिरात पाहत असाल, तिच्यामध्ये ग्लुकोज असतं, ती ग्लुकॉन डी 100 ग्रॅम त्या ठिकाणी आपल्याला मिक्स करायची आहे. हे दोन्ही गोष्टी मिक्स करून एका पंपासाठी आपल्याला मारायचं. तर जवळपास 1 किलो ग्लुकॉन डी आणि जवळपास हे 4 ते 5 लिटर पाणी हे 1 एकरमध्ये विभागून मारायचं असतं. तर ही दुसरी पद्धत आहे. तर ही दुसरी पद्धत सर्वच प्रकारच्या जमिनीमध्ये चालते, ज्याच्यामध्ये फवारा आपण करत असतो कोणत्याही पिकावर. 20 ते 25 दिवसाचं पीक असू द्या किंवा फ्लॉवरिंग स्टेजमध्ये असू द्या, कोणत्याही स्थितीतलं पीक असू द्या, गॅरंटेड याने फायदा दिसून येतो. टवटवीतपणा, तजेलदारपणा त्या ठिकाणी होत असतो. अगदी चांगल्या क्वालिटीचं उत्पादन होत असतं. आता यानंतरचा तिसरा चुन्याचा उपयोग जो की सर्वच प्रकारच्या मातीमध्ये पिकांमध्ये चालतो. तर इथं काय करायचं आहे? 4 ते 5 लिटर चुन्याचं तयार केलेलं पाणी, जवळपास 2 ग्रॅम प्रति लिटर त्या ठिकाणी झिंक सल्फेट, 2 ग्रॅम प्रति लिटर फेरस सल्फेट आणि 4 ग्रॅम प्रति लिटर युरिया साधारणपणे घ्यायचं आहे. साधारणपणे लिटरच्या प्रमाणात त्या ठिकाणी सांगतो आहे. तर एक एकराच्या हिशोबाने बघितलं तर 4 ते 5 लिटर चुन्याचं पाणी, 500 ग्रॅम झिंक सल्फेट, 200 ग्रॅम फेरस सल्फेट आणि 1 किलो युरिया हे सगळं मिक्स करायचं आहे आणि एका एकरामध्ये याचा स्प्रे करायचा आहे. तर याच्या स्प्रेने होईल काय की कॅल्शियमची पूर्तता होईल, त्याबरोबर झिंकची असेल किंवा लोहाची, त्याचबरोबर युरियाची पूर्तता सुद्धा होऊन जाईल आणि अगदी त्या ठिकाणी 4-5 दिवसामध्ये जबरदस्त रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी येऊ शकेल. भारतातील बरेचसे शेतकरी कोणत्याही पिकामध्ये याचा एक तरी स्प्रे घेतात आहेत. त्याचबरोबर ज्यावेळेस ग्लुकॉन डी किंवा ग्लुकोजयुक्त हे युरिया असं जर आपण मिक्सिंग करून जर मारलं, तर याचा वापर खरं तर पिकांमध्ये जर पानं पिवळी पडले असतील, पानं क्रॅक झाले असतील, पीक मरतूक झालं असेल, तर त्या केसमध्ये ग्लुकॉन डी प्लस हे त्या ठिकाणी पाणी जर मारलं तर त्याचा रिझल्ट अगदी चकित करणारा रिझल्ट याचा येत असतो. तर नक्कीच मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंटच्या माध्यमातून कळवा. तुम्हाला चुन्याविषयी काय माहिती आहे, तुमचा काय एक्सपिरियन्स आहे याविषयीची सुद्धा माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.